शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत शासन निर्णय लवकरच जारी होईल. शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा होणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. कर्जमाफीची नवीन यादी, नमोचा हप्ता, लाडकी बहीण योजनेचा हप्ता अशा अनेक प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. मयत शेतकऱ्यांच्या वारसांना सुद्धा कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी मानक कार्यप्रणाली जाहीर करण्यात आलेली आहे. बँकेकडून वारसाची नोंद करण्यास सुरुवात झालेली आहे. सप्टेंबरमध्ये पाऊस आला तरच भातशेती तरणार. ऑगस्ट-सप्टेंबरला पाऊस होणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज होता. पावसाच्या आगमनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. साखरेचा निर्यातदार भारत बनणार आयातदार. देशांतर्गत मागणी व पुरवठ्याच्या नाजूक स्थितीने बाजारामध्ये साखरेचे दर भडकलेले आहे. व्हीबी रामजी योजनेमध्ये 125 दिवस रोजगाराची हमी. ग्रामपंचायत विकास आराखड्याचे प्रभावी नियोजन होणार. 50 वर्षानंतर सुद्धा जाबरुंग धरणाचे काम कागदावरतीच. 15 गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवणारे धरण रखडले. काम रखडल्याने 100 पटीने आर्थिक प्रस्ताव वाढलेला आहे. श्रीवर्धन तालुक्यामध्ये जलजीवन मिशनचा फज्जा. भर पावसामध्ये गालसुरे परिसरामध्ये महिलांच्या डोक्यावरती हांडे. कासवरील फुलोत्सवाला 1 सप्टेंबरपासून सुरुवात झालेली आहे. हंगामासाठी प्रशासन सज्ज झालेले आहे. वाहतूक, पार्किंगसह पर्यटक सुविधांवरती भर दिली जाते. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1400 आपले सरकार सेवा केंद्र वाटप प्रक्रिया स्थगित झालेली आहे. 3617 तरुणांना ह्याचा फटका बसलेला आहे. पुन्हा नव्याने करावे लागणार अर्ज. बाजार समितीमध्ये गुळाला प्रति क्विंटल 7000 रुपयांचा दर मिळतोय. सौद्यामध्ये उच्चांकी दर, सरासरी दर 6500 रुपये. दिवसामध्ये 700 ते 1200 रुपयांपर्यंत वाढ झालेली आहे. फलटण तालुक्यामध्ये ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ. सुरवडीमध्ये 10 दिवसात 2 ट्रान्सफॉर्मर फोडले. CCTV बसून चोरी होते. सोलापुरामध्ये कांद्याला उच्चांकी 5500 रुपयांचा दर मिळतोय. सुमारे 28,000पेक्षा अधिक पिशव्यांची आवक झालेली होती. भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. सोलापूर जिल्ह्यामध्ये जलतारा प्रकल्पाची कामे ही संत गतीने सुरू आहे. सध्या केवळ 800 कामे पूर्ण झाल्याचा दावा केला जातोय. 30,840 कामांचे अद्याप सुद्धा उद्दिष्ट. शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी पाहणी दौरा. जलसंपदा विभाग शिरापूर उपसा सिंचन योजनेची पाहणी करण्यात आली. तेलबिया युनिटसाठी 9 लाख रुपयांचे अनुदान. राष्ट्रीय खाद्यतेल अभियानातून शेतकऱ्यांना संधी. कर्जमुक्ती योजनेचा 1.25 लाखांवरती शेतकऱ्यांना लाभ मिळतोय. मराठवाड्यामध्ये 12.80 लाख अर्ज अपलोड झालेले आहे. 899 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली आहे. मराठवाड्यामध्ये पावसाळ्यात सुद्धा 114 टँकर सुरू. ऑगस्टमध्ये 18 दिवसांचा खंड. मोठे प्रकल्पही पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. सर्वाधिक टँकर जालन्यामध्ये. प्रधानमंत्री पीक विम्याला शेतकऱ्यांचा थंड प्रतिसाद मिळतोय. योजनेतील अटी जाचक असून मुदत वाढून सुद्धा शेतकऱ्यांचा सहभाग हा कमीच आहे. खाद्यतेल साखर दराच्या भडक्याने खिशाला झळ बसते. श्रावणामध्ये गृहिणींचे गणित कोलमडलेले आहे. ग्राहकांच्या खिशाला झळ पोहोचते. 3 महिने उलटले, विद्यार्थी पाठ्यपुस्तकांपासून वंचित आहे. हातकंगले शिक्षण विभागाच्या नियोजनाचा बोजवारा होतोय. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. साखर व्यापारी तुपाशी, ऊस उत्पादक उपाशी. प्रति किलोचा दर हा 57 रुपयांवरती. खरेदी 4700 तर विक्री 5700 रुपयांनी करण्यात आली. ऊस उत्पादकांच्या नजरा अंतिम बिलाकडे. साखरेचा दर वधारला. सोमेश्वरचा अंतिम दर हा 3800. सांगली जिल्ह्यामध्ये किती असा प्रश्न उपस्थित. पावसाने अंतर्मशागतीला गती आलेली असून शेतकरी खते व कीटकनाशकांच्या फवारणीमध्ये व्यस्त आहेत. गायरान रस्त्यावरील अतिक्रमणावरती तूर्त पडदा. धरणग्रस्ताच्या रस्त्यावरती अतिक्रमण 15 दिवसामध्ये हटवण्याचे आश्वासन. राज्यामध्ये NCMCच्या कार्डसाठी 1 कोटी नोंदणी करण्यात आलेली आहे. राज्य परिवहन महामंडळ सवलत योजनेअंतर्गत काढलेल्या NCMCचे 64.91 लाख कार्ड झाले सक्रिय. सांगोल्यामध्ये सर्व्हर डाऊनमुळे ऑनलाईन यंत्रणा ठप्प झालेली आहे. रेशन कार्ड संबंधित कामासाठी कार्यालयामध्ये नागरिकांचे वाढले हेलपाटे. घरकुल योजनेला पहिल्या टप्प्यामध्ये 11,000ऐवजी 4,300 घरांचे नियोजन. 30 गाव पाडेगावला प्रतिसादाचा फटका बसतोय. 110 कोटींचा निधी ऑक्टोबर अखेर खर्च करण्याचे आवाहन केले जाते. ट्रॅक्टर रोटाव्हेटरवरती मिळणार 1.25 लाखांपर्यंत अनुदान. संगणकीय लॉटरीद्वारे होणार निवड. जालना जिल्हा परिषदेकडून कृषी अवजारे अनुदान योजना 11 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
चमकी मुगाला 8,500 रुपयांचा भाव मिळतोय. शाडू ज्वारीची रेलचेल, पांढऱ्या तुरीचा दर 8,000च्या पार गेलेला आहे. जालना बाजार समितीमध्ये गव्हाची विक्रमी आवक झालेली आहे. पावसाने दडी मारल्याने कडेठाण परिसरातील शेतकरी हवालदिल झालेले आहे. पिकांची वाढ खुंटली, कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढला, नदी नाले तलाव कोरडे झाले, विहिरींनी गाठलाय तळ. सुकापुरी महसूल मंडळावरती दुष्काळ सदृश्य संकट ओढावलेले आहे. अल्प पावसामध्ये पिके तग धरून ओढे नाले तलाव अजून सुद्धा कोरडे ठाक आहे. सोयाबीन व कापसासाठी तुषार सिंचनचा आधार घेतला जातोय. पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड होते. राज्यातील बहुतांश भागामध्ये पावसाची प्रतीक्षा अजून सुद्धा कायमच आहे. कृषी विभाग नेमणार 11,587 शेतकरी मित्र. राज्यामध्ये विस्तारासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मानधन तत्वावरती नेमणूक. कर्जमाफी हमीभावाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आला. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार हमीची मागणी केली जाते. कोल्हापुरात गुडदरामध्ये उसळी, पार केला 5,000 रुपयांचा टप्पा. गुजरातमधून मागणी वाढलेली आहे. एल निनोचा खरीप पिकांवरती मोठा परिणाम नाही. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचा दावा केला जातोय. खाऊच्या पानांच्या दरामध्ये वाढ झालेली असून श्रावण महिन्यामुळे मागणी दर टिकून राहण्याची शक्यता. जुन्या वाहनांसाठी E10 पेट्रोलही मिळणार. केंद्राचा विचार सुरू आहे. E20 सोबत जुन्या इंधनाही पर्याय उपलब्ध होऊ शकेल. 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर. 41 लाख विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. 174 कोटी 19 लाखांचा खर्च. 92 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहे. लाभार्थ्यांची संख्या आता 1.65 कोटींवरती पोहोचलेली आहे. माहिती अधिकारांतर्गत बाब समोर आलेली आहे. बेकायदा पैसे लाटलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांकडून वसुली करण्यात आलेली नाही. योजनेचा आर्थिक भार आता दरमहा 2,484.92 कोटी रुपयांच्या घरामध्ये पोहोचलेला आहे. कर्जमाफी, आधार अडथळे दूर, केंद्रचालक देणार ठसे. मृत शेतकऱ्यांच्या वारसांची केली जाणार नोंद. अंबिया बहारामधील फळगड कृषी शास्त्रज्ञांकडून पाहणी करण्यात आली. मंडळातील एदलापूर, चारोळ, उमरा परिसरातील शेतकऱ्यांशी साधला संवाद. महान परिसरातील पिके कोमजण्याच्या मार्गावरती आहे. 15 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद, मूग, ज्वारी व अन्य पिकांना बसतोय फटका. शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. काटेपूर्णा धरणामध्ये केवळ 25% जलसाठा उपलब्ध असून चिंता वाढलेली आहे. धरण भरले की नाही याबाबत शंका अजून आहेत. वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठी 12 गावांमध्ये भूसंपादन. जमीन व्यवहारावरती निर्बंध. खामगावातील 87.55 हेक्टर क्षेत्रासाठी प्रारंभिक अधिसूचना जारी. कृषी व्यवसायांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे पाठबळ मिळते. कृषी अवजारे, बँक ते प्रक्रिया उद्योगांसाठी लाखो रुपयांचे अनुदान. 60% किंवा 24 लाख रुपयांपर्यंत मिळते अनुदान. वयस्कर शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची स्वतंत्र प्रक्रिया. कर्जमुक्तीचा मार्ग सुकर झालेला आहे. तहसील स्तरावरती कागदपत्रांची होणार पडताळणी. पुरवठादाराच्या नियुक्तीला विलंब होत असून पोषण आहारापासून विद्यार्थी वंचित राहत आहे. मुख्याध्यापकांसमोर हा पेच निर्माण झालेला आहे. तांदूळ धान्य साठा संपला. शाळांमध्ये खिचडी शिजवणे बंद झालेले आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये स्मार्ट योजनेचा पहिला सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. राजू पारसकर ठरले पहिले जिल्ह्यातील लाभार्थी. मानोरा तालुक्यामध्ये पावसाची तूट. खरीप पिकांवरती संकट. पावसाची दडी. पिके धोक्यामध्ये सापडलेले आहे. 50%पेक्षा अधिक जलसाठा केवळ एका प्रकल्पामध्ये आहे. ना अंगामध्ये ताकद ना ओठावरती असू. सोलापूर जिल्ह्यामध्ये 884 बालके कुपोषित आहेत. आईच्या पदराखाली करपले बालपण. काळीच पिरडून टाकणारे वास्तव. 49 मुलांची मृत्यूशी झूंज. कांदा दराचा तडका आणखी 1.5 ते 2 महिने कायम राहणार. सरासरी 3,600 रुपये दर मिळतोय. खरीपाच्या नवीन लाल कांद्याला महिनाभराची प्रतीक्षा आहे. नाफेडचा कांदा येण्याच्या हालचाली सुरू. कोतवालांची 2,912 रिक्त पदे भरणार. 30 नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया. महसूल व वन विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश. अनेक वर्षांपासून होता पाठपुरावा. माजलगावसाठी 6,477 कोटींचा निधी. साळिंबा सिंचनाला मान्यता मिळालेली आहे. 5,120 हेक्टर कोरडवाहू क्षेत्र ओलिताखाली येणार. ऊस हिरवा आणि चिंता गळत. ड्रोनद्वारे केली जाते पिकांवरती फवारणी. कृषी अवजारे बँक योजनेचे पोर्टल पुन्हा सुरू. 24 लाख रुपयांपर्यंत मिळणार अनुदान. महिला बचत गट, महिला गाव संघांना संधी. 64% मोठी तूट. दुष्काळाच्या चिंतेची सावट. पावसाने दिली ओढ. उन्हाळ्यामध्ये टंचाईचे चटके बसण्याची शक्यता वर्तवली जाते.
हिंगोली परिसरामध्ये विहिरीमध्ये उड्या घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती केले जलसमाधी आंदोलन. बोगस खत कंपन्यांवरती कारवाईची मागणी केली जाते. पीक विम्याचे 1.53 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा. आमदार भुमरे यांच्या पाठपुराव्याला यश आलेले आहे. पैठण जिल्ह्यातील शेतकरी खुश झाले. महाडीबीटी 2.0 रखडल्याने शिष्यवृत्ती निराधार अनुदान योजना ठप्प झालेली आहे. निराधार लाभार्थ्यांचे अनुदान 2 महिन्यांपासूनच मिळेना. मोसंबीचे आगार असलेल्या जालन्यामध्ये दर कोसळले. उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये. आंबे बहाराच्या मोसंबाची आवक तुलनेमध्ये कमीच आहे. प्रति टनास मिळतोय केवळ 12 ते 18 हजार रुपयांचा दर. 411 मेगावॅट सौर ऊर्जेमुळे 1 लाखांपेक्षा अधिक शेतकरी दिवसा प्रकाशमान झाले. लातूर जिल्ह्यातील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना लातूरच्या बळीराजाची रात्रीची भटकती अंता संपलेली आहे. सोनं 1.5 लाख आणि चांदी 2.5 लाखांवरती 2 आठवड्यामध्ये 15 हजारांची वाढ झालेली आहे. बाजारामध्ये खरेदीची झगमगाट. ऑगस्टमध्ये दरात चढउतार. हळद असली पण शेतकरी रुसला. दरवाढीचा मलाई दरवाटा. व्यापाऱ्यांच्या घशामध्ये घाम गाडणारा शेतकरी मात्र कंगालच राहिला. शेतकऱ्यांजवळील माल संपल्यावरती भाववाढ झालेली आहे. विसरणीमध्ये घरकुले 241, मग 339 लाभार्थी कसे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आधारमध्ये टॉप. नांदेड जिल्ह्यामध्ये 94% विद्यार्थ्यांची पडताळणी पूर्ण झालेली आहे. 15 दिवसांपासून पावसाची दडी. 63,000 हेक्टरवरील खरीप पिके धोक्यामध्ये सापडले. भूम परिसरामध्ये 160% पेरणी. मात्र पावसाच्या खंडामुळे चिंता निर्माण झालेली आहे. 99,000 शेतकऱ्यांचे परभणी जिल्ह्यातील 622.90 कोटीचे बिल माफ करण्यात आले. सिंचन क्रांती जायकवाडी टप्पा 2ला 6,477 कोटींची मंजुरी मिळालेली आहे. आमदार राजेश विटेकर यांच्या पाठपुराव्याला यश आलेले आहे. कपाशीवरती मावा तर सोयाबीनवरती अळीचा प्रादुर्भाव. रोगग्रस्त झाडे तातडीने नष्ट करा. आरोग्य यंत्रणेचा उडाला बोजवारा. आरोग्य सेविकांना भावी 8 गावांमध्ये लसीकरण ठप्प झालेले आहे. गर्भशयातील जीवांसह चिमुकल्यांचे हाल होत आहेत. अवकाळीचा तडाखा बसलेला असून सेलू तालुक्यातील 77 फळबाग उत्पादकांना मदत मंजूर करण्यात आलेली आहे. त्यामुळे 10,68,700 रुपयांची मिळणार भरपाई. वाघांचा हे दोष. 4 दिवसांपासून बेपत्ता शेतकऱ्यांचा घेतला बळी. 7 महिन्यामध्ये 8वा बळी. नागभीड तालुक्यातील ही घटना आहे. बोटांचे ठसे न जोडलेल्या 3 लाखांवरती वयोवृद्धांनाही कर्जमाफी. मृत लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तोडगा. पावसाअभावी दडी. जलसाठा घटला. नागपूरची तहान भागणार कशी. नागपूर जिल्ह्यामध्ये पावसाची 31% तूट आहे. कामठी खैरीचा जलसाठा हा निम्म्यावरती पोहोचलेला आहे. विदर्भामध्ये 7,864 शाळांमध्ये बायोमेट्रिक अपडेटचा बॅकलॉग. आतापर्यंत केवळ 456 शाळांमध्ये प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.